मनमाड येथून धुळे नरडाणा व इंदूर जाणाऱ्या रेल्वे मार्गाच्या भूसंपादनाला काल माळीच परिसरातील शेतकऱ्यांनी विरोध केला। जोपर्यंत आपल्या जमिनीला योग्य मोबदला मिळत नाही तोपर्यंत जमिनी देणार नसल्याची स्पष्ट व आक्रमक भूमिका शेतकऱ्यांनी घेतल्याने त्या ठिकाणी गेलेल्या प्रशासकीय व पोलीस पथकाला शेतकऱ्यांच्या रोषाचा सामना करत रिकाम्या हाती माघारी फिरावे लागले। काल मंगळवारी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने शिंदखेडा तहसीलदारांच्या पथकाने या कामाची प्रत्यक्ष सुरुवात करण्यासाठी मशिनरीसह शिंदखेडा येथील तहसीलदार नितीन देवरे, मंडळ अधिकारी स्वाती वाघ यांच्यासह नरडाणा येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे व मोठ्या पोलीस बंदोबस्तासह शेतकऱ्यांच्या जमिनी हस्तगत करण्यासाठी गेले होते। जमिनी ताब्यात घेण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांसह पोलिसांचा फौजपाठा येत असल्याची माहिती शेतकऱ्यांना मिळाली। त्यामुळे प्रकल्पग्रस्त शेतकरी सकाळपासूनच मोठ्या संख्येने माळीच शिवारात विरोध करण्यासाठी आंदोलनाच्या पावित्र्यात जमलेले होते। यावेळी शासनाने जाहीर केलेला मोबदला हा अत्यल्प असल्याने जोपर्यंत बाजारभावाने मोबदला मिळणार नाही तोपर्यंत सहकार्य करणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली। यात प्रामुख्याने अनिल पाटील, संजय भामरे, माळीच येथील सरपंच प्रवीण देसले, विश्वास देसले, भास्कर देसले, वाघोदे येथील सरपंच योगेश ठाकरे, गोविंदा वाघ यांनी जान देंगे पर जमीन नहीं अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला। माननीय तहसीलदार साहेब व मंडळाधिकारी व तलाठी मॅडम आणि पोलीस प्रशासन आमच्या शेतीवर ताबा घेण्यास आले असून आम्ही त्यांना ताबा देण्यास नकार दिला आहे व आम्हाला त्यांनी जबरदस्तीने ताबा घेण्यास आले असून आम्ही त्यांना नकार दिला आहे कारण आम्हाला योग्य तो जमिनीचा मोबदला मिळालेला नाही आणि बागायती जमीन असून आम्हाला जिरायती जमिनीचा मोबदला देण्यास भाग पाडले आहे आणि लवाद न्यायालयाचे जे